नमस्कार मैत्रिणींनो, वनिताज लाईफस्टाईलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. इथं मी केसर भिजत घालते. ते कशासाठी ते मी पुढं तुम्हाला सांगतेच. त्याआधी तुम्हाला आजच्या फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज रविवार आणि संकष्टी असल्यामुळे विशेष काही काम नव्हतं, म्हणून म्हटलं चला ही खूप दिवस झालं एक पेंडिंग राहिलेलं काम म्हणजे एका साडीला फॉल लावायचा होता, तो लावून घ्यावा. इकडं मिस्टरांचं काहीतरी चालू आहे. काहीतरी म्हणजे आमच्या तुळशीला ऊन लागत नाही, त्याच्यामुळे आमच्याकडे तुळशीचं रोप चांगलं येत नाही, म्हणून त्याच्यासाठी ते काही फळी वगैरे मारून तुळस वरती घेण्याचा विचार आहे, तो चालला होता त्यांचा इकडे काम. आणि माझा इकडे अर्ध्या पाऊण तासात फॉल देखील लावून झाला. दोन्ही बाजूनी हातावरच मी फॉल लावून घेतला आहे. आणि त्यानंतर म्हटलं आपण भिजत घातलेलं केसर आता छान भिजलं असेल, कारण 10-15 मिनटाऐवजी अर्धा पाऊण तास ते भिजलं गेलं होतं. तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आला आहे. तर इथं मी बनवते आहे होममेड मॉइश्चरायझर. त्यासाठी मी घेतला आहे ॲलोवेरा जेल. त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत अर्धा चमचा ग्लिसरीन आणि अर्धा चमचा बदाम तेल. हे तुम्ही मोसम असेल त्यानुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुमच्या त्वचेचा पोत कसा आहे त्यानुसार देखील कमी जास्त करू शकता. त्यासोबतच घातली आहे विटॅमिन ईची एक कॅप्सूल. आणि आपण जे केसर भिजत घातलेलं होतं ते घालून घेतलं आहे सगळं आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे जसं काही मँगो श्रीखंड असतं त्याप्रमाणे हे स्ट्रक्चर तयार होतं आणि छान दिसतं. तर आणि वापरायला देखील छान आहे. ज्यांची जास्त कोरडीही नाही आणि जास्त ऑइलीही स्किन नाही त्या स्किनला हे परफेक्ट आहे, कारण माझी आणि माझ्या लेकीची स्किन अशीच आहे. त्यामुळे हे असं छान असं मॉइश्चरायझर बनवून घेतलं. इकडं लेक संध्याकाळच्या वेळेला आली क्लासवरून आणि तिनं तिच्या पप्पांना देखील फ्रेंडशिप बँड बांधून घेतला आणि मलासुद्धा, आणि त्यानंतर विश केलं. तर कसे वाटत आहेत व्हिडिओ ते कमेंट करून नक्की कळवा. आणि